कबुतरांना खाद्य द्यायला हायकोर्टाची बंदी कायम आहे। कबुतरखान्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। कबुतरांना खाद्य दिलं तर कारवाई केली जाणार आहे। हायकोर्टाकडून बंदी कायम ठेवली गेलेली आहे आणि जर यापुढे सुद्धा या आदेशाचं उल्लंघन कोणी करताना दिसलं, कबुतरांना जर कोणी खाद्य देताना दिसलं तर मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। या संदर्भातले स्पष्ट निर्देश आता दिले गेलेले आहेत। सध्या मुंबईत कबुतरांना दाणे टाकण्याचं कोर्टाने बंदी घातल्यानंतर मुंबईतील अनेक कबुतरखाने आहेत ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बंदी केलेली आहे। त्यातच आपण आता सध्या गिरगाव चौपाटीमध्ये आहोत आणि याच गिरगाव चौपाटीवर आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास अनेक जण आहेत ते कबुतरांना दाणे टाकत असतात, परंतु सध्या या ठिकाणी जे दाणे टाकण्यासाठी इथे देखील बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुरळक प्रमाणात जे कबूतर आहेत ते सध्या या गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळत आहेत। तर सकाळच्या सुमारास खूप मोठ्या संख्येने कबूतर आहेत ते या गिरगाव चौपाटी तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। परंतु कालपासून जी कोर्टाने बंदी केलेली आहे आणि त्या आधीच्या निर्णयानुसार मुंबईमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बंदी होती। महानगरपालिकेच्या माध्यमातून जे दाणे टाकतायत त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येते। तर सध्या आपण पाहत असू तर ही गिरगाव चौपाटीवरील संपूर्ण दृश्य आहेत। या ठिकाणी देखील काही थोड्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे, परंतु महानगरपालिकेची करडी नजर आहे ती सध्या अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी आहे ज्या ठिकाणी कबुतरांना जे दाणे टाकले जातात त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात। त्यामुळे सध्या तरी चित्र आहे ते गिरगाव चौपाटीचं आपण पाहतो। या ठिकाणी सध्या तरी ही बंदी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबतच मुंबईतील अनेक कबुतरखाने आहेत ते तरी तुर्तास बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु प्राणीप्रेमी पक्षीप्रेमी यांच्याकडून देखील जे धान्य आहे ते टाकण्यात यावं, दाणे आहे ते देण्यात यावं अशी मागणी आहे ती करण्यात येते। तर सध्या तरी हे सर्व प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट असताना कोर्टाकडून येत्या आठवड्यामध्ये काय नक्की निकाल येतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।